नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन। आता आपण मकर संक्रांत स्पेशल गुळपोळी बघूया। याआधी सुद्धा मी मकर संक्रांतीच्या भरपूर रेसिपी शेअर केल्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देईन। आता आपण पोळीकडे वळूया। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी गव्हाचं पीठ। आता रेसिपीला सुरुवात करूया। आता हे मी 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये मी 2 चमचे बेसन घालून घेते, मीठ, आणि आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे। मध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। आता हे एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ मळून घेऊया। हे बघा, आता हे मी मळलेलं आहे। मीडियम सॉफ्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे झाकून ठेवूया आणि आता आपण सारण बघूया। तर मी अर्धा वाटी बिना पॉलिश तीळ घेतलेले आहे। तुम्ही कुठलेही तेल घेऊ शकता। सॉरी, आता इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। थोडंसं मी जाडसर भजीच्या पिठाचं बेसन घेतलेलं आहे। तसंच मी सुंठ पावडर घेतलेली आहे, जायफळ घेतलेलं आहे आणि वेलची घेतलेली आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे तीळ लो टू मीडियम हीट वरती भाजून घ्यायचे। खरपूस असं खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं। ही गुळपोळी अगदी 15 दिवस आरामशीर टिकते, अतिशय छान लागते, क्रिस्पी कुरकुरीत अशी तोंडात घालताना विरघळणारी अशी होते। आता आपले हे तीळ भाजून झालेले मी एका डिश मध्ये काढून घेते। त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हे बेसन खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, ज्याने पोळी अतिशय छान लागते आणि ती छान बनते। आता हे सुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तूप जास्त घालायचं नाहीये, 2च चमचे घालायचे आहे। म्हणजे पीठ अगदी आपल्याला लाडवाच्या पिठासारखं करायचं नाहीये, तसंच कोरडच असं परतून घ्यायचं आहे। अगदी मध्यम आचेवरती मी हे भाजून घेते। बघा, अगदी आपल्याला हे कोरडच भाजून घ्यायचंय कमी तुपामध्ये। जर कोरडं भाजलं तर ते लगेच करपणार, म्हणून मी याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। बघा, तूप सुद्धा प्रमाण योग्यच घालायचं। मध्यम आचेवरती भाजल्यामुळं पिठाचा कलरही बदलत नाही आणि पीठ भाजलं जातं। आता हे पीठ भाजलेलं आहे, मी काढून घेते। मी एका ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। पीठ थंड होतं तोपर्यंत आपल्याला हे प्लस मोडवरती फिरवून घेऊया। याला आपल्याला प्लस मोडवरतीच फिरवायचं आहे, नाहीतर जर जास्त फिरवलं तर याला तेल सुटणार, तर याला तेल सुटू द्यायचं नाही। आता आपल्याला हे प्लस मोडवरतीच फिरवून घेऊया। हे बघा, मी हे प्लस मोडवरती फिरवलेलं आहे। बघा, पीठ पण थंड झालेलं आहे हे। आता यामध्ये हे तिळाचं जे कूट करून घेतलं ते सुद्धा घालून घेऊया। त्यामध्ये वेलची पूड घालून घ्या आणि सुंठ घालून घेऊया। ही सुंठ, आता यामध्ये इतका तुकडा आपण जायफळ घालून घेऊया। यामध्ये घालून घ्या ही भाजलेली खसखस। त्यामध्येच मी हा अर्धा वाटी गुळ घालून घेते। हा गुळ किसलेला आहे, मी किसून घेतलेला आहे। गुळ पावडर घातली, गुळ पावडर घाला, शक्यतो गुळ किसूनच घाला। आणि आता आपण हा गुळ एकत्र करून घेऊयात। तर मी हे सगळं एकत्र केलेलं आहे। बघा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता। आणि आता हे सारण आपलं आता तयार आहे। आता हे पूर्णासारखं आपल्याला भरून घ्यायचं आहे। सारण तुम्ही महिनाभर एअरटाईट कंटेनर मध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। आपलं हे सारण अगदी 1 महिना सुद्धा टिकतं। आता मी थोडी कणिक घेते, आपल्याला आता हे असं सारण भरून घ्यायचं आहे। अगदी अलगद भरून घ्यायचं आणि नंतर गोळा आपल्याला घट्ट हे करून घ्यायचं। बघा, आता मी सगळे असे करून घेते। मी करून घेतलेले आहेत गोळे। आता मी एक गोळा घेतलेला आहे आणि तो पिठामध्ये अलगद असा डीप करून तो अलगद लाटून घेऊया।
अगदी आपल्याला अलगद लाटून घ्यायचं आहे, जास्त जोरात लाटायचं नाहीये. बघा अलगद असा लाटून घेतलेला आहे. बघा बघा मध्यम आचेवरती तवा गरम केलेला आहे, त्या तव्यावरती मी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मध्यम आचेवरतीच दोन्ही बाजूंनी आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. बघा हळूहळू गुळाला असे फोड यायला लागलेले आहेत. बघा इथं येतोय, इथं. आता खालची बाजू भाजली की आपण आता पलटून घेऊया. आणि याला तूप न लावता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तूप वगैरे लावायचं नाहीये, नाहीतर हा मऊ पडणार. पण मी दुसरी लाटते. बघा आपल्याला अशी अलगदच अशी लाटून घ्यायची आहे. आता मी बाकीच्या सगळ्या करून घेते. ही बघा तयार आहे मस्त आणि खमंग अशी गुळपोळी, 15 दिवस टिकणारी गुळपोळी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, रेसिपी आवडल्यास शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आणखीन एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.